नव्या कायद्याविरोधात ट्रक चालकांचा राज्यव्यापी संप, तर उद्यापासून टँकर चालकही संपावर जाणार। अनेक ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी तुफान गर्दी, इंधन तुटवड्याची शक्यता। नवी मुंबईच्या कळंबोलीत ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, ट्रक चालकांकडून पोलिसांना मारहाण, 40 जणांना घेतलं ताब्यात। लोकसभेसाठी मवियाचा फॉर्म्युला ठरला, पुढील 8 दिवसात घोषणा करू, सुप्रिया सुळेंची मोठी माहिती। तर नाना पटोले आणि संजय राऊतांचाही दुजोरा। प्रकाश आंबेडकरांना मोठं स्थान मिळेल, सुळेंचं विधान। तर आंबेडकरांची ठाकरे गटाशी युती, नाना पटोलेंची सावध भूमिका। तर इंडियाची आम्हाला अद्यापही दारं बंदच, आंबेडकरांचं वक्तव्य। सोम्या गोम्यांवर मी बोलत नाही, अजित पवारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। तर गुलामी पत्कारलेल्यांनी आमच्यावर बोलू नये, राऊतांचा पुन्हा पलटवार। 2019 मध्ये अजित पवारांना पुन्हा उपमुख्यमंत्री करणं हीच चूक, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। तर अजित पवार आता उघड धमक्या देत आहेत, कोल्हेंना दिलेल्या आव्हानावरून टीका। उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, माजी आमदार बबनराव घोलप यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। 20 जानेवारीपर्यंत चर्चेची दारं खुली, सरकारनं बोलावलेल्या बैठकीला जाणार नाही, जरांगेंची भूमिका। तर भुजबळांना झेंडूबाम नाही तर गोळी देण्याची गरज असल्याची टीका। नागपुरात वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन, 31 डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानं विदर्भवादी आक्रमक, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात। आणि राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं पंढरपूरच्या विठुरायाला निमंत्रण, विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अक्षता कलश ठेवून दिलं निमंत्रण।